नमस्कार. प्रणाली घागजीमन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप सारं स्वागत. अजूनही कोणी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आज आपण चाललो आहे जीवदानी मंदिर येथे. कोणत्याही मंदिरात जर आपण जात असेल तर त्या मंदिराचा इतिहास आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्या मंदिराचं पावित्र्य आपल्याकडून राखणं खूप महत्त्वाचं आहे. जीवदानी माता कशी प्रकट झाली किंवा काही हे जास्त कोणाला माहीत नाही, पण प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी देवीच्या आख्यायिका आहेतच. की कोण कोण असं म्हणत होते की गडाच्या पायथ्याशी एक शेतामध्ये एक गाय रोज यायची चरण्यासाठी, पण ती गाय म्हणजे नक्की कोणाची ते कोणालाच माहीत नव्हतं. दिवसभर ती चरायची आणि संध्याकाळी ती निघून जायची तिथून. मग एक दिवस तसंच झालं. तिकडचा एक म्हणजे जो शेताचा मालक होता तो त्या गायीच्या पाठोपाठ जायला लागला की नक्की ही गाय आपल्या शेतामध्ये एवढं खाते आणि नक्की जाते कुठे, आणि संध्याकाळी ते गायब होते. म्हणून तो तिच्या पाठीमागे जायला लागला. ती गाय डोंगरावर चढायला लागली, तसा तो पण तिच्या मागे चढायला लागला डोंगरावर. तिथून ती डायरेक्ट आली एका अशा मैदानी जागी आली आणि तिथे ती थांबली. आणि त्याच वेळेला त्या शेतकऱ्याला तिथे एक एकदम अशी तेजस्वी स्त्री दिसायला लागली. तेजस्वी तर तिला बघून शेतकऱ्याला वाटले की कदाचित ही गायीची मालकीण असावी, म्हणून तो तिच्याजवळ जातो आणि सांगतो की मला पैसे द्या, तुमची गाय आमच्या शेतामध्ये येऊन चारा खायची म्हणून. जेव्हा ती तेजस्वी स्त्री त्या शेतकऱ्याला पैसे द्यायला गेली तर तो तसं लगेच बोलला की मला स्पर्श करू नका, मी अस्पृश्य आहे. आणि हे जसे कानावरती शब्द पडतात ती स्त्री नाहीशी झाली. शेतकरी एकदम आश्चर्यचकित, नक्की झालं काय, त्याला काहीच समजत नव्हतं. आणि ह्या साईडला गाई एकदम मोठ्याने हंबरडा फोडला आणि तिने स्वतःला कड्यावरनं झोकून दिलं. आणि ह्या बलिदानाचं नक्की रहस्य काय होतं, तिने का स्वतःचा जीव दिला, कोणाला काहीच कळालं नाही. पण जीवाचं दान दिल्यामुळे त्या डोंगराला जीवदानीचा डोंगर असे म्हणतात आणि त्या देवीला जीवदानी म्हणून बोलायला सुरुवात केली. आणि तिकडची जिथे त्या डोंगरावरती जी माणसं राहतात त्यांना जीवदानीला आदिमाता म्हणून असं सुद्धा बोललं जातं. जीवदानी देवी ही 51 शक्तिपीठांमध्ये एक आहे आणि डोंगरावरील मंदिरामध्ये देवीची जी मूर्ती आहे ती मनमोहन घेते सर्वांचं. पूर्ण जे भाविक भक्तजन येतात सगळ्यांचं मन वेधून घेते. आता सर्व भाविक भक्तजनांसाठी मंदिरामध्ये एकदम भारीमध्ये सुविधा बनवून ठेवली. फ्युनिक्युलर रोपवेने जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त खालून मंदिरापर्यंत जायला 5 मिनटापेक्षा कमी टाईम लागतो. आम्ही मस्त वरती गेल्यानंतर एक लिफ्ट येते. लिफ्टमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला डायरेक्ट मंदिरामध्ये सोडतात. ते डोंगरावरून खाली बघितल्यावर जसं वाटतं सेम तसंच वाटतंय. पूर्ण विरार दिसते आहेत, सर्व बिल्डिंग छोट्या छोट्या दिसत आहेत आणि दिसायला खूप छान वाटते. आता पाऊस आल्या म्हणून इथे सर्व हिरवगार दिसते. आणि इथे बघा ढग तर दाटून आलेले आहेत आणि हवा यायला खूप सुरुवात झाली होती. आणि आम्ही गेलेलो वरतीच होतो. वरती असल्यामुळे कसं हवेचा वेग जास्त आपल्याला जाणवतो. तुम्ही पण जीवदानी टेम्पलला लवकर भेट द्या. आई जीवदानीची कृपा तुमच्यावर सदैव लाभो. धन्यवाद.